ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन आणि वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 6. ध्यानयोग. योगारूढ मनुष्याची लक्षणं भाग 2. ओवे आहेत 63 ते 66. मागच्या भागात भगवंतांनी योगारूढाची लक्षणे सांगितली. त्यातील इंद्रियांच्या बाबतीत योगारूढ मनुष्याची कशी स्थिती असते ते ज्ञानदेवांनी सांगितलेले आपण पाहिले. आता योगारूढ मनुष्याच्या मनाची स्थिती कशी असते ते आपण पाहू. जयाचे सुख दुःखाचे नि अंगे, झगटले मानस चेवो नेघे. विषय पासी ही आली असे न रिगे, हे काय म्हणून. ज्याच्या मनाला सुखदुःखाने स्वतः धक्के दिले असताना ते जागे होत नाहीत, विषय अगदी जवळ आले तरी हे काय आहे म्हणून ज्याला स्मरणच होत नाही. इंद्रिय कर्मांच्या ठाई, वाढी नली परी कही. फळ हेतूची चाड नाही अंतःकरणी. ज्यांची इंद्रिये कर्मे करीत आली परंतु ज्यांच्या अंतःकरणात फलाची इच्छा कधीही उत्पन्न झाली नाही. असतेनी देहे येतुला, जो चेतूची दिसे निदेला. तोची योगारूढू भला ओळख हेतू. जो देहधारी असून वरील प्रमाणे असतो व जो जागृतीप्रमाणे सर्व व्यवहार करीत असूनही निद्रिस्ताप्रमाणे क्रियाशून्य असतो, तोच उत्तम प्रतीचा योग निष्णात आहे असे तू समज. तेथ अर्जुन म्हणे अनंत, हे मज विस्मू बहु ऐकत. सांगे तया ऐसी योग्यता कमणे दीजे. त्यावेळी अर्जुन म्हणाला, कृष्णा, तुझे हे बोलणे ऐकून मला फार आश्चर्य वाटते. सांग, त्याला अशी ही योग्यता कोण देतो. ज्ञानदेव भगवंतांनी सांगितलेल्या योगारूढाच्या लक्षणांचे विवेचन करत आहेत. योगारूढ मनुष्य विषयांच्या घरात ये जा करत नाही हे सांगितल्यावर त्याचे मन कसे असते ते सांगताना ज्ञानदेव म्हणतात की मनाला सुख व दुःखाने कितीही धक्के दिले, विषय कितीही जवळ आले तरी तो त्यांच्यापासून अलिप्त असतो. या वर्णनावरून असा मनुष्य काही कर्मे करतच नाही अशी शंका निर्माण होईल. म्हणून आत्मबोधात रममाण झालेला मनुष्य कर्मयोगी आहे हे सांगताना ज्ञानदेव म्हणतात की इंद्रिये जरी कर्मे करत असली तरी त्याच्या अंतःकरणात फलाची इच्छा कधीही नसते. म्हणजेच तो फळांची इच्छा सोडून कर्म करत असतो, कर्मांचा समूळ त्याग करत नाही. तो देहधारी असून त्याचे वागणे असे असते. जागृतीत असलेल्या मनुष्याप्रमाणे तो सर्व करतो पण निद्रिस्ताप्रमाणे क्रियाशून्य असतो. जागृतीत मनुष्य हेतू पुरस्सर हालचाली करत असतो तर निद्रेत असलेल्या मनुष्याच्या इंद्रियांच्या हालचाली बंद असतात. तसा योगारूढ मनुष्य सर्व व्यवहार करीत असल्यामुळे तो जागृतीत असल्यासारखा भासतो पण निद्रिस्त मनुष्यासारखा तो क्रियाशून्य असतो. म्हणजे त्याच्या व्यवहारात कसलाही हेतू नसतो. या 65व्या ओवीतील योगारूढाचे ज्ञानदेवांनी केलेले वर्णन हे गीतेच्या 2ऱ्या अध्यायातील या निशा सर्व भूतानाम यस्याम जागर्ती संयमी या स्थितप्रज्ञाच्या वर्णनाची आठवण करून देणार आहे. पुढच्या श्लोकात भगवंतांनी स्वतःच स्वतःचा उद्धार करून घ्यावा, आपली बुद्धी हाच आपला बंधू आहे व शत्रू आहे असे म्हटलेले आहे. योगारूढाची 4थ्या श्लोकात व्याख्या केल्यानंतर या 5व्या श्लोकाचा त्याच्याशी काय संबंध आहे ते लक्षात येत नाही. त्यामुळे त्याची संगती लागत नाही. हे लक्षात घेऊन ज्ञानदेवाने अर्जुनाच्या मुखी एक प्रश्न घालून गीतेचा पुढचा श्लोक मागच्या श्लोकाशी जोडून घेतलेला आहे व गीतेची संवादात्मकता पण कायम ठेवलेली आहे. ज्ञानदेवांच्या अर्जुनाला श्रीकृष्णांचे हे बोलणे ऐकून आश्चर्य वाटलेले म्हणून तो विचारतो की त्या योगारूढाला अशी योग्यता कोण देतो. श्रीकृष्ण मुखाने हे योगारूढाचे वर्णन ऐकून अर्जुनाच्या लक्षात आलं की ही स्थिती ब्रह्मैक्य प्राप्त झालेल्या मनुष्याचीच असणार हे ज्ञानदेवांनी येथे सूचित केलेले आहे व सर्वसामान्य मनुष्यांना पडणारा प्रश्नच ज्ञानदेवांनी उपस्थित केलेला आहे. आता भगवंत त्यावर काय उत्तर देतात ते आपण उद्या पाहू.